कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात मोकाट कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत असून एप्रिल ते जुलै या अवघ्या 4 महिन्यात तब्बल 8,789 नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून कुत्रा पकड मोहीम आणि नियंत्रणासाठी महापालिकेने एका एजन्सीकडे हे काम दिले असून एका कुत्र्यामागे 989 रुपये खर्च केला जात असून एका वर्षाला 1,18,68,000 रुपये खर्च केला जात आहे। एवढा खर्च केला जात असला तरी देखील भटक्या कुत्र्यांचे प्रमाण काही कमी होत नसून त्यांच्या उपद्रवामुळे सर्वसामान्य नागरिकांना हा त्रास सहन करावा लागत आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमार्फत जर आपण मागील 4 महिन्यांचा आढावा घेतला तर एप्रिल 2025 ते जुलै 2025 या कालावधीमध्ये साधारणपणे 4,552 कुत्र्यांवर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया करून त्यांना अँटीरेबीज व्हॅक्सिन देण्यात आलेला आहे। महापालिकेची स्टरलायझेशन सेंटर किंवा ABC ॲनिमल बर्थ कंट्रोल सेंटरची क्षमता विचारात घेता महापालिकेमार्फत प्रतिमाहा साधारणपणे 1,000 कुत्र्यांवर सदरची शस्त्रक्रिया केली जाते। वर्षभरामध्ये सुमारे 12,000 कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करून त्यासाठी महापालिकेला प्रति कुत्रा 989 रुपये याप्रमाणे साधारणपणे 1.25 कोटी रुपयांच्या आसपास खर्चाची तरतूद करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर एप्रिल ते जुलै 2025 याच कालावधीमध्ये जर आपण डॉग बाईट्सची संख्या पाहिली तर ती 8,789 इतकी असून सदर डॉग बाईटच्या अनुषंगाने सदर जे रुग्ण आहेत त्यांना अँटीरेबीज व्हॅक्सिन व आवश्यकतेप्रमाणे इम्युनोग्लोबिन देखील महापालिकेमार्फत देण्यात आलेला आहे। ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, कल्याण।